मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी जान्हवी गिरी. वेलकम बॅक टू माय चॅनल जान्हवी गिरी ऑफिशियल. तर आज आम्ही जाणार आहोत कार खरेदी करण्यासाठी. आम्ही कोणती कार घेणार आहे आणि कशासाठी घेणार आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू, नाहीतर तुमचा मोबाईल फुटून जाईल. तुमच्या अगोदरचा नंतर पडली सवय. खूप पॅन आहे. क्योंकि आपको जो अमाउंट आपने जो पे किए मुझे एज पर अमाउंट विद जीएसटी अगर मैं 650 में पूरा ऑर्डर टोटल करो ना सर जी 6 लाख बैंक से भरे 38,000 एक्सेसरीज आहे. 750 वर गेलो सर. यापैकी आम्ही कोणती कार घेणार असेल नक्की गेस करा. पासिंग कशी होती? पासिंग म्हणजे बाबा एक RTO असतात आणि ते काय करतात, प्रत्येक गाडीला मंजुरी देतात आणि मंजुरी दिली म्हणजे गाडीला नंबर मिळतो आणि मग तो नंबर शिवाय आपल्याला गाडी चालवण्याची परवानगी नसते, त्याला पासिंग म्हणतात. तर आपण जी 2 व्हीलर आणली होती ना ती पासिंग करूनच बाहेर आणली होती. आता तसंच पूर्वी होतं, आता नवीन नियमानुसार पासिंग करूनच बाहेर येतात. पासिंग म्हणजे थोडक्यात जिल्ह्याचा एक अधिकारी असतो, तो आपल्याला परवानगी देतो गाडी पाठवण्याची. जिमनी आहे. पप्पा, आता आपण गाडी घेतोय तर तुम्हाला किती आनंद होतोय? बेटा, गाडी घेण्याचा आनंदच खूप वेगळा असतो. तुझ्या आईला लग्नानंतर पहिल्यांदा आणायला गेलो होतो ना, तो जो आनंद आहे तसाच आनंद आज होतोय मला. नवीन गाडीचा आनंदच वेगळा असतो. उलटा पकडा बाळा, उलटा. तुम्ही घ्या ना व्हिडिओ. कुठे गेला पेढा? बस. उलटा कोण खाणार बाळा? इकडे इकडे. अर्धाच आहे ना, आकारा ना. अर्धा घ्या ना, अर्धाच घ्या ना. अरे घ्या कोण जेवायला देणार तुम्हाला घ्यायचं. इकडे गाडी दिसते.
ओके. सगळे शिकवून आले. कलर बदल दिले. कोणता काय केलं गाडीचं डायरेक्ट सगळं काढून टाकलं. हे ना हे पाहिजे. सगळे शिटे गिटे काढून टाकले गाडीतली. ही मोठी गाडी होती. पहा सगळी गाडी मोकळी गेली आमची. हे आमचं स्वीट आहे. कोण येत आहे. हे पण नवीन बसवून घेतले. शोरूम कडून घेतले नवीन बसवून. एवढं नाही बाबा. कंपनी शेटको काढलं चालतंय. बाहेर मग नाही जात. बनलं. आटम होतं शकतं नाही एवढे आठ मजा बोलले गाणे. कनेक्शन कुठून ये लाइट में हे माग स्पॉइलर लावलेले ते सध्या दिसू लागलं. ते स्पॉइलर लावले. वॅगनार हे लावायचंय पण त्यांनी तसंच ठेवलं. नंतर लावणार. टिप्पणी लावली. वायर वगैरे काढली गेली. गाडी हा कडक असतं एकदम कुलून त्याच्यातलं. पायाचं काम होत नसतं. हे ना गाडी आपण एखाद्या महिन्यानंतर हे फक्त पुसून घ्यायचं. 2 दिवस झाले. पाणी याच्या आतमध्ये पाणी मारायचं नाही. पाणी दुचाना पाणी जातं म्हणजे गाडी वॉशिंग करते वेळेस याला पाणी मारू द्यायचं नाही. पाणी मारायचं. एअर असतं की नाही त्याच्याकडे एअर वगैरे राहतं. एअर मारून घ्यायचं. एअर मारून घ्यायचं. पाणी नाही मारायचं याच्यावर. नाही आणि मग गाडी कशी धुतली. सेन्सर असतात नाही. सेन्सर खराब होतात त्याचे. मग गाडी धुतय का साठी. वरूनच हे लावून घ्यायचं ना आतमध्ये. पाणी जात नाही. हे धुवायचं नाही का? नाही. दोन्ही बाजूला लावून. पहा किती मोठी डिक्की आहे. भारी दिसू राहिली. हे पण आम्हीच टाकलं. बाहेर जातो कुठं नवीन ठिकाण लावतो ना तिथे शाळेत पण शाळेत घेतला आम्ही. हे इथं पण आहे.
खालचं पण टाकलं. शादी मत निकालो. ते वरचं पण छान आहे त्याचं. वा हा घेतली बरोबर गाडी पहा बरं मागच्या गाडीवाली पुन्हा घेतलं सर बरोबर घेतलं ते मागचं हार मारू राहिलं टाकू द्या त्याला ओके पूर्ण गाडी आली सर आता परफेक्ट. जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे. आज आम्हाला जेवायला खूप उशीर झालाय आणि जेव्हा आम्हाला जेवायला खूप उशीर होतो तेव्हा आम्ही हॉटेलमध्ये जेवायला थांबतो. जेवण करताना आम्ही घरी कधी अशी मला वाटत होते. घरी आमच्या शेजारी आमची वाट बघत असतील याची मला जाणीव होती. आम्हाला घरी यायला खूप उशीर झाला होता पण तरी आमचे शेजारी एकत्र आले आणि आमच्या आनंदात सहभागी झाले. एकदा हे करू द्या ना जोड आरती केलं असं कधी राहिलं ते तेव्हा आलाच नाही तो व्हिडिओ. कशी रे चांगली का गाडी कशी मला चांगली गेलं माझा जन्म झाल्यानंतर पप्पांना पेन्शन योजना लागू झाल्याचे कोर्टाकडून निकाल आला होता आणि त्यामुळे पप्पा मला भाग्यलक्ष्मी समजतात आणि त्यामुळे घरातील नवीन सदस्याचे माझ्या पावलांनी स्वागत करण्यात आले. काही लोकांना असं वाटत असेल की मला इंस्टाग्राम कडून खूप पैसे मिळतात आणि त्यातून मी ही कार खरेदी केली आहे, परंतु माझ्या मम्मी आणि पप्पांनी खूप काटकसर करून आमच्या आनंदासाठी ही गाडी घेतली आहे. आम्ही आमची नवीन गाडी घेऊन राजूरला आलोय. हे राजूर गणपतीचे मंदिर आहे आणि या मंदिरावर मी एक व्लॉग बनवला होता, तो बघण्यासाठी आय बटन वर क्लिक करा. राजूर गणपती हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. इथे वरवधू लग्नानंतर दर्शन घेण्यासाठी येतात आणि नवीन कार घेतली तर नवीन कार इथे घेऊन येतात. तर तसंच आम्ही आमची सुद्धा नवीन कार इथे घेऊन आलेलो आहे. मोबाईल द्या माझं. आई माझा फोटो घे. आई माझा फोटो घे. अरे तर छान तर आजच्या व्हिडिओत फक्त इतकंच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.